आपने ये जो मोर्चा निकाला है ठगी पीड़ित जमाकर्ता परिवार की ओर से मोर्चा निकाला गया है, क्या इसका उद्देश्य है? हमारे आमच्या देशामध्ये जवळपास 3 लाख कंपन्या मोदी सरकारने बंद केल्या आहे, ज्यांना नाही का सरकारने नाही का म्हणजे परवानगी दिली होती आणि त्या याच सरकारनं बंद केला आहे. आणि ते बंद करताना असं नाही का म्हणते का 3 लाख कंपन्या बंद केल्या, कोणी हुलकीचू करत नाही. परंतु ज्या लोकांचा पैसा त्या कंपन्यामध्ये फसलेला आहे, ज्या पैशाच्या भरोशावर नाही का म्हणजे नाही का सरकारनं नाही का त्या कंपन्यांची नाही का संपत्ती जमा केली आहे, जप्त केलेली आहे. बऱ्याचशा ठिकाणी नाही का म्हणजे सेबीकडे ईडीकडे त्या सरकारच्या यंत्रणेकडे करोडो रुपये जमा आहेत. परंतु लोकांचे पैसे परत करणारा नाही का म्हणजे अधिकार देणारा कायदा बर्ड्स ॲक्ट 2019 द बॅनिंगम अनरेग्युलर डिपॉझिट स्कीम, मराठीत त्याला अविनियमित जमा योजना प्रतिबंध अधिनियम 2019, या कायद्यानुसार लोकांचे पैसे परत करण्यासाठी 2 ते 3 पट परत करण्यासाठी या कायदा बनवण्यात आला. पण या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, म्हणून या कायद्याची अंमलबजावणी करून लोकांचा पैसा नका 2 ते 3 पट अविलंब नाही का म्हणजे नका परत करावा, यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. जर हा मोर्चाचं नका म्हणजे नका पालन नका म्हणजे या आमच्या मागण्याचं जर सरकार पालन जर केलं नाही, तर आम्ही ठगी पीडित जमाकर्ता परिवार आणि मी त्या परिवाराच्या नका मार्फतीनं प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय महामंत्री म्हणून सरकारला असं नका आव्हान करतो की यापुढे आमचं नका सध्या देशभरात असहयोग आंदोलन तर चालूच आहे, परंतु आम्ही संसदेवर हल्लाबोल करून लाखो आम्ही नाही का म्हणजे नाही का इथं पीडित जमाकर्ता परिवाराचे सदस्य संसदेच्या सगळ्या सांसदांना आव्हान करून संसदेमध्ये आम्ही वेळ पडली तर सरकारच्या असहयोग आंदोलनाचा धिक्कार करतो, सरकारचा धिक्कार करतो आणि आम्ही आत्मदहनसुद्धा करण्याची नाही का म्हणजे आमची तयारी नाही का आहे आणि ते 26 जानेवारीच्या नंतरच ठरणार आहे. अभी आपने इस बारे में निवेदन दिया है सरकार को? या बाबतीत आम्ही सरकारला राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश, मुख्यमंत्री सगळेच्या सगळे देशातले नाही का म्हणजे शासकीय कर्मचारी ज्यांना अधिकारी म्हणतो, जे आमच्या जनतेचे नौकर आहेत, या सगळ्या नौकरांना आम्ही निवेदन दिलेले आहेत आणि आमच्या निवेदनाचा अजूनही नका म्हणजे नाही का ते पालन करत नाही किंवा आमच्या निवेदनाला केराच्या टोपलीत टाकलेलं आहे. मुख्य न्यायाधीशाला आम्ही याचिका दाखल केली होती आणि ते 16 नोव्हेंबर तारखेला ती याचिका जवळपास फेटाळलीच म्हणा किंवा आमच्या अधिकारावर गधा आणली जे गैरकानूनी आहे. त्यांनी आम्हाला आपापल्या राज्याच्या सरकारकडे मागणी करायसाठी किंवा हायकोर्टात नाही का आपण जाण्यासाठी नाही का त्यांनी सल्ला दिला. हा कायद्याने सुद्धा नाही का आमचा नाही का म्हणजे नाही का अपमान केलेला आहे. हे कायदेशीररित्या अत्यंत घृण कृत्य आहे.